हम अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं। ये वही धरती है जिसे हम हिंदुस्तान कहते हैं। मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे आवडते नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आमच्या माऊली अंजलीताई, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन साहब, या महाराष्ट्रात या पहिल्या फळीत, याच्या दुसऱ्या फळीत, तिसऱ्या फळीत बाळासाहेबांनी विचार केला आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ, मंत्री होऊ, पण या ऐतिहासिक भाषणात, या ऐतिहासिक मैदानावर संबोधन करण्यासाठी कधी संधी भेटू शकत ही संधी आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आज युवांसमोर अनेक प्रश्न आहेत, त्यात दोन ज्वलंत प्रश्न आहेत। ते युवकांचे प्रश्न म्हणजे एक बेरोजगारी आणि दुसरं शांततेने जगणं। बेरोजगारीच्या संदर्भात अजून मला तरी वाटत नाही की कोणी याच्यावर बोलत असेल। गावागावामध्ये भंडारे सुरू आहेत, कीर्तन सुरू आहेत। ही समाजाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, पण ज्या दिशेनं बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करायचे त्याच्यावर चर्चा नाही, दखल नाही आणि कोणताही प्रयत्न नाही। या तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सातत्याने त्यांच्यावर होती, ते अपयशी ठरलेले आहेत। याचं कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की छोट्या राज्यांची संकल्पना मांडली होती। या छोट्या राज्याची संकल्पना विदर्भ राज्य झालं असतं तर आज पश्चिम विदर्भात आम्ही कापूस पिकवतो, संत्रा पिकवतो आणि आज कापसाला भाव नाही। त्या कापसाला भाव नाही, व्यापाऱ्यांनी गाठीचे भाव खाली पाडलेले आहेत आणि संत्र्याची परिस्थिती तशीच आहे। कापूस हा शासनाने नियंत्रित करावा आणि संविधानाने सांगितलं आहे की कापूस हा शासनाने नियंत्रित करावा व त्याला भाव मिळून द्यावा। जे लोक संविधान बदलू पाहत आहे त्या लोकांच्या संविधानात कापसाला हमी भाव देणार आहात का, संत्र्याचे उद्योगधंदे उभारणार आहात का, हा आमचा प्रश्न त्यांच्यासाठी राहणार आहे। राज्यात जर विदर्भ राज्य झालं असतं तर निश्चितच आमच्या परिसरात आम्ही संत्रा पिकवतो, कापूस पिकवतो, त्याच्यावर जर प्रक्रिया झाली असती तर आज मोठ्या प्रमाणात रोजगार आमच्या हाताला मिळाला असता। मित्रांनो, बालपणापासून शाळेत एक प्रदीप कवीची कविता असायची। त्या कवितेत त्या वळी तेव्हा लक्षात यायचे नाही, दरवर्षी त्या कविता आपण ऐकायचो। आणि हम लाए है तूफान से किस्ती निकाल कर, हम लाए है तूफानों से कश्ती निकाल कर, मेरे बच्चों इस देश को रखना तुम संभाल कर। अनेक सातत्याने विषय आहेत ज्या मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीनं टार्गेट करण्यात येत होतं, ज्याच्या दंगलीच्या दिशेने त्यांना नेण्यात येत होतं, तो एकाच भेटीत विषय संपवला, तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी। ज्या औरंगजेबाच्या कबरावर जाऊन बाळासाहेबांनी तो विषय संपवला, तेच मुस्लिम भावाला सांगू इच्छितो कि आज ये अपना दौर है, आप सभी के लिए है। जैसे ये लाइटिंग, ये रोशनी यहाँ पर है, इसी के बाजू में माही में वहां आज भी अंधेरा है। अगर उस मोहल्ले में भी रोशनी लानी है, उस मोहल्ले में भी रोशनी लानी है तो निश्चित आज आपको बाळा साहब के साथ खड़ा रहना पड़ेगा। मैं तमाम मुस्लिम युवा साथी को बोलना चाहूंगा कि इस दौर में जो ये 10 साल से दौर चल रहा है, जहां आपकी बात करने वाला कोई नहीं है, लेकिन आपकी टोपी पहन के जाहिर सभा करने वाला नेता हमारा है। आपको ये करना पड़ेगा क्योंकि कुर्बानी जो हमने दी है हम आपके हो गए, कुर्बानी जो हमने दी है हम आपके हो गए। हक जो हमने मांगा हम गद्दार हो गए, हक जो हमने मांगा वो गद्दार हो गए। शेवटी एवढाच एक जोक सांगतो आणि समारोप करतो। मराठी माणूस आपला लोकल मध्ये जातो, हा धावत्या ट्रेन मध्ये उतरतो। मारवाडी माणूस हा ट्रेन थांबल्यावर उतरतो। आणि सुजातजी सांगत होते त्याच्यावर ते मला जोक आठवला। आणि गुजराती माणूस
ट्रेन थांबू देतो, सर्वाला उतरू देतो आणि नंतर डब्यात बघतो काही शिल्लक आहे काय आणि ते घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो. असे हे दोन शेठजी ज्यांना आपल्या देशाचं काय काय शिल्लक राहिलाय ते विकण्याची घाई लागलेली आहे. अशा यांच्यावर कुठेतरी जबरदस्तीची गरज आहे. क्रिकेट संदर्भात फक्त एक छोटंसं बोलतो आणि थांबतो. ज्या क्रिकेटची लेगसी आपल्याकडे होती, कलकत्ता, वानखेडे, मुंबई, चेन्नई अशा अनेक स्टेडियम होते आणि ज्या स्टेडियम मध्ये मॅच घेऊन आपला जो एवढा महत्वाचा या तरुणांच्या ताईत असलेला हा विश्वकप आपल्याकडे येणार होता, तो का गेला? पनोती एवढंच बोलतो, आमचा नेता लय पॉवरफुल, आमचा नेता लय पॉवरफुल. एक छोटस उदाहरण सांगतो की ज्या पक्षाचे नेते ते येऊन गेलेत, आज मोहम्मद अझरुद्दीन ज्या तेलंगणातून हैदराबादमधून लढतायत सिल्वर जुबली या विधानसभेतून, आणि ते सांगतायत की साहेब थोड़ी सी मदद कर दो, हम चुनाव जीत जाएंगे, थोड़ी सी मदद कर दो, हम चुनाव जीत जाएंगे. एवढी मोठी ख्याती पूर्ण देशात आहे. इकडच्या लोकांना समजायला वेळ लागला. मेहरबा बहुत देर कर दी आते आते. एवढंच बोलतो. और अब एक ही बात बोलता हूं, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना आरएसएस भाजपा के हाथों में है, आरएसएस भाजपा के हाथों में. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.